चाललेलो आहे आम्ही मनेराजुरी गावाला तिकडे. तर इथं रस्त्यात आल्यानंतर पाऊस आला, त्यामुळे आम्ही इथं झाडाखाली आता उभा राहिलो. आता पाऊस बंद झाला की परत आणि जाणार. तर चला तिथं कंटिन्यू असा व्हिडिओ बघत राहावा. तिथं गेल्यावर आमच्या गावचा परिसर कसा आहे तो पण दाखवणार आहे. तर बघा आता घरातून इथं आलो आहे, कारण आम्हाला लाईट बिल जरा वाढवून आलेलं आहे. त्यामुळे लाईट बिल कमी करून परत नंतर भरायचं आहे. त्यामुळे ते वीज बोर्डात आलो आहे. आता इथलं काम करायचं आहे आणि नंतर पुढं जायचं आहे आम्हाला. बघू शकता इथला परिसर पण कसा आहे. आणि 2-3 महिने झाले लाईट बिल वाढवून येते, पण आम्ही तसंच भरलेलं आहे. पण म्हणलं आता चला आता कमी करूनच भरायचं आहे. तर बघा आता आलेलं आहे आम्ही आमच्या घरापाशी. तर आता दार उघडणार आहे, म्हणजे आता बरीच वर्ष झाली तर व्हायला नाही. आणि आता बांधकाम थोडं थोडं करायचं चालू आहे त्या घराचं. तर आता बघूया आपण घर उघडून, पण आता पाणी बिणी पण मारायचं आहे थोडं थोडं. आणि आमच्या घरातच असं परिसर आहे बघा, असं म्हणजे रानातली घरं आहेत, लांब लांब घरं आहेत, झाडं वगैरे असे भरपूर आहेत. तर चला आता बघूया असं काय काय बघायचं आहे आपल्याला. का नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा आता आलो आहे आमच्या गावीच्या घरी. तर असं आपल्या गावाकडे कसं असे साधीच घरं असतात, साधीसुधी. तर पहिलं म्हणजे आमचे मिस्टर आर्मीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी बांधलेलं आहे. मग त्यांच्या कष्टातून आपलं पहिलं कसं आपलं जी गावाची घरं साधीसुधी आहेत ना, ते छान वाटतात. तर आता यामध्ये भरपूर असं सुधारणा केलेलं आहे बरं का. पहिलं असं साधं होतं, पण आता बाथरूम, संडास, किचन, म्हणजे आता कामं चालू आहेत घराची बऱ्यापैकी. अजून अर्धी कामं राहिलेलीच आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं म्हणजे जुन्या घरात नवीन अशी नवीन म्हणजे सुधारणा केलेली आहे. पहिल्या घराला खिडक्या वगैरे नव्हत्या, तर खिडक्या पण लावलेल्या आहेत. आणि हे बेडरूम नवीनच केलेलं आहे बरं का. हा बेडरूम केलेला आहे. आणि आतमध्ये 2 खोल्या आहेत बघा, त्यामध्ये ह्या टी व्ही वगैरे, चक्की वगैरे सगळं भरपूर असं सामान आतमध्ये ठेवलेलं आहे. आणि इथं पहिले आम्ही तुळशी वृंदावन आहे बघा. इकडं पहिली आमची चौकट होती, पण आता ती चौकट मुजवल्यामुळे तुळशी वृंदावन इकडंच राहिलेलं आहे. आणि बघू शकता छानपैकी पहिल्यातलं तुळशी वृंदावन आहे बरं का. आणि इकडे शेड वगैरे मारलेलं आहे. खाली बोर मारलेला रानात, तर त्याची पाईपलाईन करून इथं पाणी संडासच्या टाकी बाहेर जाईल ना त्यात सोडलेलं आहे. कारण ती टाकी अजून ही झालेली नाही, जोडलेली नाही. त्यामुळं गिलावा केलेलं त्याला पाणी वगैरे मारण्यासाठी नाही, इथं पाणी सोडून घेतात मुलं. कारण अजून संडास बाथरूमवर टाकी वगैरे ठेवायला आणलेली नाही, ती टाकी पण आणायची पाणी साठवायला. आणि भरपूर असं बोरला पाणी आहे बरं का, बघू शकताय. उन्हाळ्यातसुद्धा असं एवढं बोर चालत होतं. तर आकाश वरती चढलेलं आहे, कारण वरती कसं आहे माहिती आहे का, कागदं पसरलेले आहेत. कारण काल गिलावा केलेला आहे ना, तर त्याच्यावरती धुवून जाईल म्हणून त्यांनी असे कागदं पसरलेत. तर तो आज काढायला लागला आहे खाली म्हणजे. आणि नंतर मग पाणी पण मारायचं आहे. तर इकडं चौकट दिसतं, इकडे संडास बाथरूम बांधलेलं आहे बरं का. तर आता इथं पाणी मारायला चालू केलेलं आहे, कारण दिवसातून 2दा तरी पाणी मारावंच लागतं गिलाव वगैरे केलेलं. तर इथं पहिल्यांदा अमृता मारायला लागलेले आहे, नंतर मग आकाश पाणी मारतोय. तर आता सगळीकडे असं पाणी मारून घ्यायचं आहे. अजून 2 दिवसाचं काम राहिलेलं आहे. नंतर किचन वगैरे तयार करायचं आहे. पहिलं ते जुनं किचन होतं ना, ते काढून टाकलेलं आहे. बघू शकता खिडक्यांनी सुद्धा काचा वगैरे बसवलं नाही, शेडनेट बसवलेलं आहे. खाली फरशा पण बसवायच्या आहेत. घरात बरंच काम राहिलेलं आहे. मध्यंतरी केलं होतं पण ते थांबवून ठेवलं. परत आणि आता चालू केलेलं आहे. पडझड जास्त झालेलं आहे ना, त्यामुळं वेळ लागतोय. आणि जर नवीन घर बांधायचं म्हणले ना, तर पटकन होऊन जातं. पण जुन्या घरात सुधारणा करायची म्हणली ना, तर त्याला खूप वेळ लागत असतोय. तर असं पाणी भरपूर असं सगळीकडे मारायचं चालू आहे घराला. तर आता आकाश पाणी मारतोय, अमृत आता कंटाळी पाणी मारून मारून. तर थोडं थोडं सगळीकडे गिलाव केलाय ना, तिकडं सगळीकडे असं पाणी मारावं लागतंय. आणि त्यामध्ये पाणी पण भरपूर असं मुरतं बरं का. तेवढंच आपल्या भिंती पण भक्कम होऊन जातात चांगल्या. तर ही नवीनच रूम आहे बरं का, एक झालेलं आहे. बाकी सगळं जुनंच घर आहे आतमध्ये.